भाजपवासी झाल्यानंतर तरी बिले मिळतील का? शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे यांचा पक्षप्रवेश रखडलेल्या बिलांबाबत तर नाही ना? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह अन्य कामे जयंत म्हात्रे यांच्या इन्फ्रा कंपनीने केली. कामे पूर्णत्वास होत आली तरीही कंपन्यांचं बिल निघत नसल्याने अखेर शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे शनिवारी भाजपात विराजमान झाले. एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ असलेले जयंत म्हात्रे यांचे भाजपात जाणे म्हणजे जेम इन्फ्राची अडकलेली बिले काढण्यासाठी तर ही एंट्री नाही ना, अशी चर्चा होत आहे. त्यांनी भाजपच्या नेत्यांना हात जोडणं म्हणजे मी आता पूर्णपणे भाजपवासी झालो आहे, आता तरी आमची बिले द्या हो, अशी विनवणी केल्याचं सुतोवाच म्हटलं तर वावगं ठरू नये. जेम इन्फ्रा कंपनी बांधकामाशी निगडीत अन्य कामांचं कंत्राट घेते. शासकीय कामांचेही कंत्राट या कंपनीतर्फे घेतलं जातं. जेम म्हात्रे आणि त्यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांच्या मालकीच्या या कंपनीत हजारो कामगार काम करतात. त्यातून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कामही या जेम इन्फ्रा कंपनीतर्फे करण्यात आलं. मात्र त्या कामांची बिले निघण्यात राजकारण केलं जात असल्याची गुप्त चर्चा रंगू लागली. त्यातच प्रीतम म्हात्रे यांनी विधानसभा निवडणुकीत उरणमधून भाजप विरुद्ध पुकारलेली उमेदवारी, प्रचाराची खालावलेली पातळी यामुळे साहजिकच भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून सूड उगारला जात असेल तर त्यात नवीन काहीच नाही. परंतु मी फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडेल आणि शेकाप सोबत राहील असं 8 दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जाहीरपणे बोलणारे जयंत म्हात्रे ते हेच का, असा प्रश्न उपस्थित होतो. एकेकाळी रायगड जिल्हा शेकापचा बालेकिल्ला होता. लोकनेते रामशेठ ठाकूर शेकापतूनच खासदार झाले होते. त्यानंतर ते भाजपवासी झाले. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील कारागृहात गेले आणि तेव्हापासूनच शेकापच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. उरले सुरले जयंत म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील शेकापचा झेंडा घेऊन होते. मात्र म्हात्रे पिता पुत्रांनीही शेकापला रामराम ठोकल्याने शेकाप जणू पोरकी होत चालली असल्याचं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण संधी न्यूज, पनवेल.